नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कोल्हापूर शहरात गेल्या अर्धा तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडत आहे। वादळी वाऱ्यांचा हा पाऊस पडला, त्यामुळे या पावसामुळे कोल्हापूर शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी साठलेलं आहे। सकल भागामध्ये पाऊस झालेला आहे। कोल्हापूर शहराच्या दोन भागांना जोडणारा एक महत्त्वाचा पूल जो मानला जातो तो परीख पूल, या परीख पुलाखाली जवळपास गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी साचलेलं आहे। आणि पावसाच्या या पाण्यातूनच वाहनधारक असतील, नागरिक असतील, विद्यार्थी असतील धोकादायक वाट काढताना या ठिकाणी दिसत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून परीख पुलाला पर्यायी पूल उपलब्ध करावा अशी मागणी कृती समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मात्र अद्यापही प्रशासनानं असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। अनेक नागरिकांना या पाण्यातूनच वाट काढण्याची वेळ येत आहे। पूर्ण कोल्हापूर शहर हे तुंबतंय। कोल्हापूर शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे परीख पुलाच्या खाली जवळपास गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातूनच वाहनधारक धोकादायकरित्या पाण्यातून वाट काढताना आपल्याला दिसत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून परीख पुलाचा प्रश्न हा प्रलंबित आहे। परीख पूल दुरुस्त करावा किंवा त्याला पर्यायी पूल उपलब्ध करावा अशी मागणी कोल्हापूर शहरवासियातून होतीये। मात्र अद्यापही प्रशासनाने याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि आता आपण बघताय की या धोकादायक पाण्यातूनच शहरवासीय वाहनधारक वाट काढताना दिसत आहेत। दुसरीकडे या परिसरात मोठी वाहतूक या पुलाखालून होत असते आणि शहराच्या दोन भागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल मानला जातो। मात्र या पुलाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं।